नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. आपण पाहतात वास्तव न्यूज मराठी. जिल्हा पोलीस अधीक्षक तेकबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली जालन्यात अवैध वाळू माफियावर पोलिसांचा मोठा प्रहार. 12 हायवा, 3 JCB, 1 ट्रॅक्टरसह 4.10 कोटीचा मुद्देमाल जप्त. जालना जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक तेकबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी सलग 2 मोठ्या कारवाया करत वाळू माफियांना जबर दणका दिला आहे. घनसावंगी तालुक्यातील दुधना नदीपात्रात आणि अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात झालेल्या या कारवायामध्ये एकूण 12 हायवा, 3 JCB मशीन, 1 ट्रॅक्टर आणि वाळूसह तब्बल 4,10,30,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणामध्ये 15 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. दुधना नदीपात्रात घनसावंगी पोलिसांची कारवाई. घनसावंगी तालुक्यातील भुतेगाव शिवारातील दुधना नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक केतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गुरुवारी छापा टाकला. या कारवाईत 3 JCB मशीनच्या सहाय्याने 8 हायवा टिप्परमध्ये वाळू भरली जात असल्याचे आढळून आले. तपासणीमध्ये वाहन चालकाकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी किंवा पावता नसल्याचंही निष्पन्न झाले. या कारवाईत 8 हायवा टिप्पर, 3 JCB मशीन आणि वाळूसह 3,45,55,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पवार करीत आहेत. गोदावरी नदीपात्रात गोंदी पोलिसांची संयुक्त कारवाई. दरम्यान अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर गोंदी पोलिसांनी व महसूल विभागाने संयुक्त कारवाई केली आहे. 1 ते 4 जून दरम्यान करण्यात आलेल्या या मोहिमेत 3 हायवा आणि 1 ट्रॅक्टरसह 64,75,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात 4,000 रुपयाविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले यांच्या नेतृत्वाखाली आणि महसूल विभागाच्या सहकार्याने पार पडली आहे. सलग 2 मोठ्या कारवायामुळे जालना जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसायाला मोठा धक्का बसला असून वाळू माफियामध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी अवैध उत्खनन आणि वाहतूक साखळीतील इतर संबंधितांचीही चौकशी सुरू केल्याने आणखीनच मोठ्या कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान जालन्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक तेकबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाया पार पडत आहेत. अशाच घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व फॉलो करायलाही विसरू नका.